हा का नाही गेला अरे गाडी बस तू ये ना गाणं ऐकून जा. अरे MVP पूर्ण लावले. Space test pushes your subwoofer and headphones to their limit. Subwoofer bass test contains 3 audio features. Generate a bass frequency sweep from 3. याला आता बंद केला तुझ्या. बंद कसं आता पण ते घेर हातातच का नाही इथं पण इथनं बी टाकता तिथनं बी टाकता. तिथं कसं टाकणार दुसरं आहे ना जास्त स्पीड हा वाढला अच्छा दुसरा पडला. ओके म्हणजे तिथलं तिथं फक्त पुढे मागा करायचं. तिथनं मी होतं तसं. अच्छा ओके. आता जवळ तो दाबत नाही त्यावर गाडी गिअर नाही टाक. आता जोपर्यंत मी नाही दाबत तोपर्यंत त्याच गिअरवर चालणार म्हणजे लाईक पूर्ण मॅन्युअलच झाली. पिकअप कसा आहे गाडीचा पेट्रोल मध्ये असल्या वरती का आता सीएनजी वरती का वरती का थांबतो व्हिडिओ. हा सीएनजी वर आहे. चालू आहे ना हा सीएनजी ला नाही एवढी पिकअप घेत ना. पेट्रोल घेत असेल. सीएनजी ला बी येते. सीएनजी ला एकदा पळायला लागली ना मग पळत असेल एकदा नाही का म्हणजे पेट्रोलवर आहे काय आवाज तर चांगली काढते. काल आता व्हिडिओ पेट्रोलवर होती का जाऊ नको पेट्रोलवर होती का चालव. ह्याची एक चावी चला पुढे बाबा. चकू ह्याची चावी जर आत राहिली मग काय करणार. नाही ना लॉक होत. एक गाडी झाली दुसरी गाडी. चल ये बस नाही आहे ए खाऊ ना काहीतरी मग जाऊ. मला चालूनच बघायची होती. हे म्हणजे गिफ्ट भेटलंय का काकाला. अच्छा म्हणजे ते काय ना काहीतरी असतं. तुमचा लहानपणीचा फोटो हा राईट वाला पण असा फोटो आहे रे. तो राईट वाला हा तो तिकडे इकडे तो तुझा ऍक्टच आहे का. ओळखू पण आहे ना त्याच्यात एवढाच छोटा होता. ऐसा है तो बडी 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 बात है. काय आहे ते. हा हेडफोन आहे नॉईज कोण नाही ना. अरे हे काय कानाचे पैसे लाव बरं. त्रास होतो ना गाणे ऐकायला त्यांना ती बाहेरच्या बाहेर राहतं. बरं लाव म्हणजे जास्त हे नसेल ना त्याच्यामध्ये. बेस जास्त नाही. बेस नाही याला हे असेल जास्त काय म्हणते ते. पण याचा राईट आणि लेफ्ट कोणते. अच्छा हे राईट लावणार कसं लावायचं. कोणती साईड फ्रंट आहे. लेफ्ट आहे ती राईट आहे. ते झालं पण हे असं वरच्यावर असतं ते ज्याला कानाला त्रास होता ना नाही का आता हात राहतात ना हेडफोन. चालू कर बरं चल म्युझिक चालू कर. नाही तू हे तर कर चालू तर कर. अच्छा अल्फा लेवल बघ ना जो ब्रँडिंग पण केलंय भारी आहे. काकी कुठे चालली आहे. काय कुठे गेली काय माहिती नाही. ती म्हणती फिरायला चालली आहे ती. तेच ना काकीचं बरं आहे माझं. ह्याच्यावर नाही ब्रँडिंग केली बोट. चांगलं कोणतं तरी बघू तर फक्त आवाज क्वालिटी तर चेक करायची. दुविधा लाव दुविधा. ऐकलंय का तू. नसेल ऐकलं भारी आले. येस हेच ती वाटत नाही आतमध्ये बाहेरच्या बाहेर एकदम नॉर्मल आहे. फुल कर बरं आवाज. फुल आहे दोन्ही घातल्यावर येईल. हा म्हणजे ठीक आहे. हे साऊंड सिस्टम लय भारी वाजते का. ऐकलंय का नाही. होम थिएटर ऐकलंय असं नाही ऐकलंय. होम थिएटर आहे. होम थिएटर नाही खराब आला.
कधी यायचं आता चकू रंग कधी अरे घालवलं अरे आता ह्याचा डिस्प्ले म्हटलं ना तरी 40,000 रुपये जाणार 30-40 पण नको चेंज करू काय करणार ती जवळ चालते तर टाकायचं. अशी ह्याची कोणता 11 का 12 ना 11 आहे का पण एवढं आहे की आयफोन मध्ये आहे ना सगळ्यात कॅमेरा क्वालिटी आहे ना चांगलीच आहे फक्त एवढं आहे की आताच्या नवीनमध्ये फीचर्स वगैरे भरपूर आले. अरे एकदा तर काय झालं असा मी टाइमलॅप्स लावला होता आणि सेम असं लावलेलं वरती नाही का आभाळाचं काढायला आणि मधीच आली इथं एक अशी लाईन हे कसं गेलं तो डिस्प्लेचं अशी लाईन आली काय ते तुझ्या फोनला काय तर झालं कोणी केलं ते नाही ते तर कॅमेराचा सीन झाला होता रे केलं का नीट हा म्हणजे ते कॅमेराचे लेन्स हे झालं होतं इथं तुला कसं झालं इथून एवढं तसं इथून इथपर्यंत झालं म्हणजे ते कॅमेराच्या सॉफ्टवेअरचा ग्लिच आला होता डिस्प्लेला काय नव्हतं सीन झाला मी त्याला लगेच असं बॅक केला तर ते गायब परत कॅमेरा ओपन केला तर असं नाही आला एकदाच आला आणि निघून गेला म्हटलं वा झालं आता कांड ह्याचं काय वॉरंटी झालं नाही काम केलंच नाही ना त्याचं हे ना वरचे हे मी एक्स्ट्रा लावून घेतलं मग तो तुटलेला फक्त त्याच्यामुळे काय एवढं नाही वाटलं. तू काय यूज करतो याच्यात काय नसते कायच नाही यूज करत तुझा फोन हँग होतो खालीमध्ये होतो लय घाण होतं रे. तू नेट बंद का ठेवतो बघ ना आता तिथं बघ ना आता जाऊस तर ते आता अपडेट केला ना लय फास्ट होतं. म्हणजे तुझी मेमरी फुल झाली असेल रे हा मग तू हे नाही करत भरलंय सगळं. मग तू क्लिअर का नाही करत करतो ना ते फोटो डिलीट केले ना 4 फोटो काढले की परत असं नाही रे मला चांगला चालतो असा पण माझा हँग कधी होतो माहिती आहे का जेव्हा रील अख्ख्या याच्यावरती फुल जास्त डेटावाला एडिट करत असेल ना मी तेव्हा जरासा हँग होतो ते पण लॅक होतो असं स्टक नाही होत. हा बी नाही हँग होत ते जरा हे होतं नाही आयफोन तसे नाही हँग होत स्लो. असं माझा मित्र म्हटला होता ज्यांनी जो वापरतोय की 13 Pro Max तो म्हटला की हँग नाही होत मी म्हटलं तू यूज काय करतो तर म्हटलं पबजी म्हटलं पबजीला काय हँग होणार आहे तेव्हा हे तू फॉलो नाही करत का करतो की येत असतं स्टार्टिंगच काय स्टोरी टाकली माझं मला नाही माहिती ब्लॉगच बनत नाही लय दिवस झाले मी ब्लॉगच नाही बनवला कॉन्टेंट भेटा कॉन्टेंटच नाही कॉन्टेंट शोधायला आलो तरी अरे सहज आलो होतो मित्राकडे नशीब टोपीमुळे केस जरा चांगली राहते ते पण जास्त टोपी नाही घालायला पाहिजे नाही गाडीवरती फक्त यूज करतोय रे कर बरं त्याला एकदा फोन बघूया कुठं आलाय म्हणजे आपण जरा बाहेर मस्त जाऊ काहीतरी खाऊ पण त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट करू निखिलला पण घेऊन यायला पाहिजे होतं रो म्हणजे नाही रे माझं थोडंसं काम होतं म्हणजे जायचंय मला परत कॉल यायचं वेट करतोय मी त्याच्यामुळे मी म्हटलं तोपर्यंत टाइम आहे तोपर्यंत भेटूया किती वेळ झालं रे आपण भेटू गाईज मीट प्रथमेश दिस इज माय यंगर ब्रदर किती वर्षांनी आम्ही भेटतो काय माहिती तूच तिकडे आला होता बरोबर ना आपण एअरपोर्टला गेलो होतो त्या बॅक साईडला तिकडं त्याच्यानंतर आज मला वाटतं त्या टायमिंगला चकूनी नवीन गाडी घेतलेली ती KTM पण आता ती काढत बी नाही काय झालं गाडीतच फिरते आम्ही गाडी घेतलं गाडीतच फिरणार कधी यायचं काकी पण कधी यायची तिची तिकडे वेगळी ट्रिपची प्लॅनिंग चालली सगळ्यांचे प्लॅन चालले फिरायचे अरे मी पप्पांच्या बड्डेला प्लॅन केला होता आपण जाऊया म्हणून फिरायला पण काय पप्पा म्हटले की त्यांनाच टाइम नाही मग ते गेले कामाला अरे ह्याला हे सुद्धा आहे की रे मेमरी कार्ड ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये हे कसं काय आवाज स्किप करायचं आणि हे काय अरे मला वाटतं हा हे असतं ना एअरपॉडच ना एअरपॉडच म्हणतो काय म्हणतो ते म्युझिक सिस्टीम असते ना त्याला कनेक्ट करायचं तिथून सुद्धा आपण लावून ऐकू शकतो एक्स्टर्नल ह्याच्यात इनबिल्ट सॉन्ग आहेत का कापड
लाव बरं त्याला फोन. कुठे बघ. खोल बघ. हे कसलं बटन आहे? अच्छा लोकांनी आणलं तिथलं तिथं. तू काय एवढ्या का असं अलाउड आहेत का पण? पोलिसांनी पकडलं. मग पोलिसांनी पकडलं काय करतो मग? अरे बस ये ना राऊंड ये ना इकडे बस. ठीक आहे 2 मिनिटं. मस्त. जर व्हिडिओ शूट करशील कसं काढायचं कुठं जायचं? घे ना त्यांना पण. कोण येतं? तू काय गाडी शिवाय फिरत नसशील. नाही अरे KTM काय यूज करत तो? 2 महिने झाले त्याला स्टार्टर बिना मारलेला. का बरं? बसतच नाही ती आता. जेव्हापासून ही गाडी घेतली तेव्हापासून बसतच नाही त्या गाडीत. एकदा 2दा काढली पण. हात बस असतोपर्यंत जरा मी म्हटलं होतं कुठेतरी आपण जाऊन खाऊन आलो असतो काहीतरी. पोर येणार जातो. तुझा काय प्लॅन आहे? बघू आता जरा जायचं कुठं तर. काकी कुठे? आलो येऊ. चल ना 2 मिनिटं. ह्याला घे ना व्हिडिओ. अरे व्हिडिओ त्याला घे म्हटलं रे. गाडी तर बसणार. लाव इथं 2 मिनिटं येऊ परत. ना लाव इथं. अरे म्हटलं तू व्हिडिओ बनवतोय ना त्याला व्हिडिओ मध्ये घे. व्हिडिओ जरा इकडे तिकडे हलव. त्याच्यासाठी देऊ कशात? हातात. उघड की. देऊ त्यालाच. कुठे आणलं? ते खालचं हात. इधर एवढ्या रोडवरती गाडी लावली होय. आपलाच रोड आहे. काय माहिती आपलं. काय व्हिडिओ काढ. कुठे जायचं पण? लाईट येतो ना पुढे. सांग ना चालवायला चांगलं आहे भेटेल का? अशा रोडला चल. मग बिहार नको का बिहार जायचं आता ऍक्सिडेंट झालाय. कुठं? कसं काय? काय माहिती. तू इथूनच आला का? इकडे नको गेलंय ट्रॅफिक. वर नको टाकू. कुठे वर घेऊ? हे दिसतंय लय ट्रॅफिक इकडे ट्रॅफिक. मागे गेलो असतो ना. चल माग. कुठून आलो खाली? आता आलं इथं. इथं खाल्ला रस्ता नाही. अरे युटर्न घेऊ मागणं जाऊ आपण. MIDC दिसतंय की तिथं सॉफ्ट आहे ना गाडी. लय सॉफ्ट आहे एक नंबर आहे. पण मला एक कारण झालंय मी एवढंच आहे त्याला का केलं. त्या आयकॉनचं पण केलं ना असं. कोणतं तरी कमी असं पाहिजे. डबल झेड. आयकॉनचं कमी होतं जरा एवढं नव्हतं. कॅमेरा आयकॉनला आहे ना जरा ठेवायला पाहिजे होतं गेली गाडी. कंडिशन मध्ये. खर्च काढत होती ना ती. खर्च लय काढत होती ती. खरंच खर्च काढत होती. विषय असा आहे त्या गाडीला आहे ना एक्झॉस्ट वगैरे जरा टाकला असता मॉडिफाय केली असती ना आपण लय खतरनाक लय खतरनाक विषय विषय झाला ती आणि ती तशीच गाडी मॉडिफिकेशन वाली. हा मॉडिफिकेशनच करायला पाहिजे होती जरा. ती तवा आम्ही बी लहान होतो रे काय कळत नव्हतं. तेच तर. ती गाडी जात असती का मग अरे काय आता विषय. असती ना ऍटलीस्ट जशी आहे तशी असती ना तरी मग आपण भाई त्याला स्पॉइलर बिलर टाका मग. स्पॉइलर टाकलं होतं ना मग मी. हा माहित नाही का? स्पॉइलरची हाईट पण वाढवली होती एवढी. तेव्हा आम्हाला काय कळत नव्हतं रे. आम्ही त्या गाड्यात बसून पत्ते खेळायचो मोकार गरमीत. पण मस्त वाटतं काय फील. सायलेंट आहे हा फुल शांतता. अरे एक- नाही माहिती. हा, त्याला आल्याला सांगितलंय कळालं नाही त्याला. तिथं पोलीस बॅरिगेट लावून. अरे आताच जाऊन आलो तिकडनं. अच्छा तुझ्या काळ्या काचांमुळे म्हणतोय. हा. तू काळ्या काचांमुळे मग पोलिसांपासून लांब लांब चालत असशील. पोलिसांच्या समोर चालू. आता पर्यंत तरी काय झालेलं नाही पण काय माहिती आता. सरकारचे जावं. सरकारचं जावं 10,000.
विचार की कुठं कुठे गेले, कोल्हापूरला गेले, काय सांगतो इथे गेले कोल्हापूरला, आता नसतील पोलीस. आले दररोज इकडे तिकडे पुणे कुठं कुठं कुठली गर्लफ्रेंड बघितली अशी तू सारखं हा? आता नाही. आपण एखादी ट्रिप काढूया, जाऊ फिरायला मस्त. जाऊ की. अच्छा का? निखिल दादाला आणायला पाहिजे होतं. अरे नाही, मी थोडस काम हे बघ एसकेएफ. अच्छा इथलं म्हणतोय का तू? आम्ही हेच आहे, SK मला माहित नव्हतं रे. SKF. बरं आपण कुठे चाललोय आता सांग मला. तू जिथं मोकार रस्ता चाललाय तिकडे चाललाय. चल काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाऊन. आईस्क्रीम भेटते. पावसाळा आहे बाबा, आईस्क्रीम वगैरे घासावीचा बांधायचा. 2 दिवस आधी सुट्टी होईल का? सुट्ट्या द्यायच्या नाहीत माणसं. गावाला लागला बरोबर सुट्टी. काय परवा मग तेव्हा गेलं तर काय होतं? काका कुठे? काका पाच ते काकांना गेलता बघ कुठं तरी बाहेर गेले. काकांचं काय चाललंय? राईट मार. इथून ना तिकडं फोड नाही. तू काय फोडची सवय आहे. फोडला तिकडे जर्मन. अरे नाही हे बंद करते आता. ती कोणती गाडी आहे? नाही ती मोठी आहे बघ. अरे काय ती रेनॉल्डची नाही राईट तिकडे त्या गाडीला पण ह्याच साईडला आहे ना, त्याच्यामुळं. कारण ती गाडी कंटिन्यू राहतात. प्रत्येक गाडीचा आपापला हिशोब आहे. काय एवढं शांत झालं बोल, काहीतरी व्हिडिओ चालू आहे. काही जोड माझे भाऊ आहेत. चलो सख्खे चलो. पिकअप कसा आहे गाडीचा? पेट्रोल मध्ये असल्या वरती का? आता सीएनजी वरती का? वरती का थांबतो व्हिडिओ? हा सीएनजी वर आहे. चालू आहे ना. हा सीएनजी ला नाही एवढी पिकअप घेत ना. पेट्रोल घेत असं. सीएनजीला बी घेते. सीएनजी ला एकदा पळायला लागली ना मग पळत असेल एकदा, नाही का? म्हणजे पेट्रोलवर आहे काय? आवाज तर चांगली काढते. व्हिडिओ पेट्रोलवर होती का? जाऊ नको. पेट्रोलवर होती का? चालव. 150 नाही लागलाय भाऊ. 200 ला गेली ती गाडी. पेट्रोलवर होती का? तेव्हा? तिकडे आता तर किती 200 ला गेली. पेट्रोलवर होती का आधी? पेट्रोल असा आवाज येतो का? पेट्रोलचा पण आवाज चांगला येतो. याला एक्झॉस्ट आपण घेतो का? अरे काय वॉरंटी जाते. थोडा टायमिंग गेल्यानंतर काय आता याला टाळ टाकणार. राईटला घे थोडी. जा बाबा, जा. तुला नाही काय झालं. टाटा. टाटा इंडिका. अरे काय भाई, आग लावली तिला. त्यामुळेच त्याला टाटा केलं. कसला धरून निघाला होता आपण? पण तू होता का? आवाज भारी करते. हे सोड गाडी उपर टाकलंय बघायचं होतं. लाव ना ऑफरला. आणि दुविधा लाव, दुविधा. दुविधा नाही तुला. अच्छा तू तुझं एक ऐकव आपण. याला ऐकवलं मी मागाशी. हा गाणं आहे का? गाणं आहे. उपर साठी कसं आहे? बोपरचंच गाणं आहे. त्यासाठी हा लावूया. केलं का कनेक्ट? काय ह्याला आहे का? हाय काय दुविधा? DUVI. काय दुविधा? हा दुविधा DUVI. हा तेच फक्त ऐक गाणं काय कळलं की फीलच वेगळा आहे गाण्याचा. काचावर गाण्या बंद सरळ. आपला आवाज सुटला का आमचा व्यापार? लाव ना कोणतं गाणं होतं ना. फक्त एवढं हे गाडी चालवताना चालवतो स्पीडनी फक्त सांभाळून ऍडव्हेंचर थार. आवाज थोडासा आरपार पण झाला. हा त्याला बाहेर जायला जागा. तू हे काय टाकलं? उपर टाकलं तर काय? अर्धवट काम झालंय का? खाली त्याला हे नाही लावलं. त्याला नाव हा ते नाहीये. बुफर लावलाय. ते काय म्हणतात त्याला रे? मला लक्षात नाही.
सीटाच्या खाली आहे ना काहीतरी असतं ऍम्प्लिफायर. ऍम्प्लिफायर लावलं ना संपलं. होय मंदिर आहे मंदिर. हा ऍम्प्लिफायर टाकला का भाई गाणे ऐकतच बसशील गाडीत. ऍम्प्लिफायर नाही बुफर टाकलाय. पण असं त्याला कसं आहे ना कम्फर्टेबल बुफर लागतो. पण जेव्हा ऍम्प्लिफायर आणि त्याच्या हिशोबाने जर बुफर लावला का माणसाला गाणी गाडीत उतरूच वाटत नाही. आत्ताच आहे ना वाटते पण तो बेस नाही वाजत तो तसा. बेस का नाही वाजत तसा नाही रे ऍम्प्लिफायर. हा अजून त्यात टाकायचं तसलं. हा सरळ सरळ. हे गाणं पण मस्त. लेफ्ट मार. आपला आवाज फुल नाही. नाही फुल नसला ना. हा असं पुढे BRTO जायचं ना. हा गाण्याच्या हिशोबाने वागतो. गाणं पण तसं पाहिजे. इंजिन सेट नाही झाला ना अजून. इंजिन सेट झालं तरी आवाज कमी कर जरा. आजकाल आहे ना गाड्यांना फिजिकल बटन ठेवणच झाले ते ड्रायव्हिंग करताना रे हे होतं. फिजिकल बटन ठेवलं पाहिजे. इथं पण आहे ना बटन. हा ते आहे ना आहे ना. व्हिडिओ कायला काढतो. अरे त्याला कॉन्टेंट पाहिजे. व्हिडिओ मध्ये आम्हाला वाटतं ना. अरे लाजायचं काय आहे त्याच्यात. भावांसोबत व्हिडिओ काढायला काय लाजायचं. मला वाटतं ना. अरे तुला काय लाजायचं. पोरगी आहे का कुठं. गाणं चालू असेल तर हे ना प्रॅक्टिकल नाही ती गाडी. आता आपल्याला घरच्यांना जायचं 17 वेळाला उठायला लागते. मागच्या गाडीमध्ये किती जण बसतात. 4 आणि या गाडीमध्ये 4-5. कुठे तसा नाही विषय. फॅमिली ती आपली लाईफस्टाईल कार आहे. पोरांसाठी लाईफस्टाईल कार आहे ती आपल्याला. आता ती सेकंड ऑप्शन आहे तो. सरळ सरळ. म्हणून मग काय पप्पा म्हणले नंतर घेऊ. म्हणलं ठीक आहे. ते हो मला नव्हतं माहिती. ही गाडी घेतली तेच मला माहित नव्हतं. लेफ्ट हे घेतली सांगितलं नव्हतं कोणाला. अचानक भयानक पैसे घेऊन आला. फक्त या गाडीला एक्झॉस्ट टाकायचा बास. तुझ्यात वाजत होते. साण्याच्या मारी काय रे सगळं. या गाडीला फक्त एक्झॉस्ट टाकायचा. एक्झॉस्ट टाकले कसं वॉरंटी वर्ड होता. तुझी वॉरंटी तेच सांगितलं त्याला. वॉरंटी किती टायमिंगची असं एक वॉरंटी 1 वर्षाची असते का 5ची असते. इन्शुरन्स 1 वर्षाचा असतो. वॉरंटी 5 वर्षाची. पोलिस काय ऍक्सिडेंट झाला. हेच ऍक्सिडेंट झालं का. अरे कसलं स्लिप मारत गेला. ती गाडी वायबल होती ना. ब्रेकिंग आहे का पण चांगली तरी. तू चालवली आहे का गाडी. जर पकड. हा बेल्ट पण एवढं सॉफ्ट आहे. पुढे 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 ते तोंड इकडे जाते ना मग ड्रायव्हरला बसायचा. ये भी बात है. कर एक चावी चला पुढे बाबा. चकू ह्याची चावी जर आत राहिली मग काय करणार. नाही ना लॉक होत.
एक गाडी झाली, दुसरी गाडी. चल ग बस. नाही आहे. ए खाऊ ना काहीतरी मग जाऊ. मला चालूनच बघायची होती. पकड व्हिडिओ. विषय कसा आहे मला आधी सांगा. ते त्याला सांग रे. ब्रेक अरे तिकड नाही, तिकड नाही. तो ऑटोमॅटिक चालवलं नाही कधी. ब्रेक दाब ना आणि त्याचं बटन दाब. एवढंच लक्षात ठेव, ब्रेक सोडले गाडी पुढे जाते. ब्रेक सोडलाय गाडी पुढे जाते. तिकडे टू व्हीलर आहे. व्हेरी गुड. काहीच नाही यार गिअरच टाकायचं. ते कर रे, हे ते कर ना ते गाडीचं. काय ते गाणं लावतो ना ब्रेकलेस तिकडं तिकडं. टाईट आहे. अरे ते रे, ते दाब ना ते. प्रथम लेफ्ट ते राईटला भरमसाठा अडचण. तुला गाडी चालवल्या का वाटत नसेल. त्याच्यापेक्षा ही थोडी हार्ड वाटते मला. काय प्रथम रे, का गाडीमध्ये हवा कमी आहे? हार्ड म्हणजे काय वाटते तुला? तू ऑटोमॅटिक चालवली कधी? चालवली. राईट डिझेल आहे. हा. हा डिझेलची गाडी तशी थोडी ना. ब्रेक बी हार्ड असेल वाटत असेल. ब्रेक आहे लगेच लागतोय. राईट का? हा नाही, हात दुखते इथे. काकू मागं हवा लागली का? हा रे सीटामधनं हवा येते. व्हेंटिलेटेड सीट. मस्त. हे काय एवढं ते ओके दाब. अरे हे सीट बेल्ट ओके दाब रे. ते प्रथम साय फोन कर. लेफ्ट ना? हा लेफ्ट. तुला जरा आता लय जास्त डिझेल गाडी आहे ना. नाही नाही तसं काही विषय नाही, पण आता कसं सवय नाही ना. सवय ना त्या गाडीत लगेच या गाडीवरती. काका म्हणे पोरांचं बरेच चालले नसते. तिथनं हे दाब रे, आवाज वाढत येत ना. ते बंद कर रे टू. अरे सीट बेल्ट घातल्याशिवाय बंद होणार नाही. एक मिनिट मला बंद करू. ते हे दाब दाब ते दाब परत एक दाब. बंद नाही ना पडत ब्रेक वरती. हा अशी बंद नाही ना पडत. नाही ते ऑटो स्टार्ट स्टॉप आहे ते. त्याचा पिकअप कसा आहे? मजबूत. स्पोर्ट्स मोडला टाक. तिकडं 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 तिकडं. हा गेली. आवाज आहे. गाणी बंद कर. हा गाणी बंद कर. काय फायदा होणार नाही त्या व्हिडिओचा मग. अरे तुला ब्लॉक का? हा बरोबर, माझ्या लक्षातच नाही. गाडी बंद. आरपीएम हाय होतो फक्त स्पोर्ट्स मोडला. भाई काय होत नाही. पळत नाही का? पळते ना. आरपीएम वर जातो. अच्छा हा म्हणजे तू पिकअप साठी टाइम हा. गिअर उशिरा टाकते, लवकर नाही टाकते. ठेव नॉर्मलच नाही ते लय पळते. नॉर्मल नॉर्मल नॉर्मल. गाडीचं साऊंड म्हणजे हॉर्न तसंच ठेवलंय फक्त. हा क्रेतामध्ये हे प्रॉब्लेम नाही आहे ना, पण काय पडताना गिअरचा प्रॉब्लेम नाही चौकट ना. ना व्हिडिओ. ते गाडीचं प्लेट हे केलेत ना. सर्व्हिसिंग किती झालं त्याच्या? किती असं सर्विस? सहा- सहा- हे जे नाही झाले अजून. हे जे 10,000 होणार. सहा नाही तर सात- या सात- गाडीपेक्षा जास्त ती गाडी चालली असेल ना? कुठली? लाख किलोमीटर हा, झाली. हिच्या नंतर घेऊन बी माझी जास्त झाली. ते ही माहिती 7,000 चालली. 7,200. आणि हिची किती चालली? ही 7,200. 7,200 तू पण कोल्हापूरला कोणाकोणासोबत गेला होता? बरोबर अरे आम्ही ह्याच्यात हम्पीला गेलो. हम्पी हम्पीला पण गेला. ह्याच्यात गेलतो आम्ही. वा. ह्याच्यात काहीच वाटलं नाही रे. सांगत जा. मला आता काय वाटलं होतं माहिती का, की मी चिंचवड गावात घरी आलो आणि गाडीत उतरलो असं वाटत होतं. हम्पीला गेलो सांगत जा ना अशा टाइम. कवाच नाही. अरे अशोक काका बी होते रे. हे खाली कुठे? आणि त्या वाजता आलतो की मी. असं पण आहे का? हा मग पप्पा पण आलते. हे प्रकार खाली कुठे आहे? देखी. भेंडी का पळती खतरनाक. शिवपिले पाडायचे. हा स्विफ्ट तर पळवली होती खतरनाक. काकाची जुनी स्विफ्ट होती का मॅन्युअल? ती तर एवढी ती पळवली. डिझेल होती ना. कारण ती ऑटोमॅटिक वाली नव्हती पळवली. ऑटोमॅटिक वाले नाही, पेट्रोल पेक्षा डिझेल जास्त. डिझेल गाड्या डिझेल चालवायला हायवेच पाहिजे. अशा गाड्या चालवायला मजा नाही येत अशा आतमधल्या रोडला.
काय म्हणतो हम्म त्याला ऍव्हरेज कसं आहे हिला 10 9-10 सिटीत आणि बाहेर हायवे बाहेर देते 14-15 आणि हायवेला चांगले दिले. हायवेला चांगली देते 16-17 बी जाते थार 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 आणि कसला कलर घेतलाय वेगळा भारी आहे. ठीक आहे ना? चांगलं आहे ते आता काळ भरपूर आहे. अरे ते काळ ते पण थार बघून आता कंटाळा आलाय रस्त्यावर हा, ते तर कंटाळा दिसतेच आहे आलाय. मग तिची हाईट म्हणजे तिच्यासारखी हाईट कोणालाच कारची नाही मजा आहे ना कुठंच नाही मजा आहे रे ती लाईफस्टाईल कार आहे लाईफस्टाईल काय सारखी मजा नाही खरंच नाही नंबर पण भारी घेतला MS14 LG ला बारीक आणि MS ला बारीक ठेवायला पाहिजे होतं त्यांनी जरा ती RTO ची नंबर प्लेट यार आपल्याला कुठं जायचं सरळ लेफ्ट आता मार इकडून लेफ्ट मार मारायचं. लेफ्ट मार तिकडनं जायचं सुनील शेट का मिलने का ये? मिलने का तेरे को मिला है? दोस्त है अपना लेफ्ट मार भेटायचं काय उठून घेऊ खाली उठून घेऊ लेफ्ट याचं या साईडला आहे काय नाही तिकडे स्टेअरिंग गरम झालं बाकीची हवा थंडी थंडी लागते अरे ते गाडी बनत होती ना लेदर मुळे ताकतोय ती आणि ब्लॅक मधनं डायरेक्ट आपण आलो हा. व्हाईट मधलं असं वाटतं नाईट मधून डे मध्ये आलं सनी वो निकल ना आगे प्रेस कर तुला सॅटर्डे संडे कधी ऑफ असतो मंगळवार तुझं आज नाही का काम ती सुट्टी मारली असं किती वाजता आहे सुट्टी आहे का नेक्स्ट टाइमला सांग पुढे हा. सॅटर्डे संडेला फक्त सांग सॅटर्डे संडेला मी नसतो. का कधी असतो मला मंगळवारी सुट्टी आहे. हे कशाचं आवाजच आहे का काय ते पॅडल शिफ्टर आहे गिअर टाकता येतात गिअर कमी जास्त अच्छा. तुला मॅन्युअल चालवायचं बंद झालं की मॅन्युअल चालवता येतं आपण हातावर कुठं मॅन्युअल इथं पण आहे ना इथं पण आहे याला आता बंद केला तुझ्या बंद कशाला केलं? असं घ्यायचं वाल. आता आता पुढे गेलं. पण ते घेर हातातच का नाही इथं पण आहे, इथनं बी टाकता येतं तिथनं बी टाकता तिथं कसं आता टाकणार मग दुसरं आहे ना हा. जास्त स्पीड हा येतं. वाढला का पहिला अच्छा. पहिला दुसरा पडला ओके म्हणजे तिथलं तिथं फक्त पुढे मागा करायचं तिथनं बी होतं तसं. अच्छा ओके आता जवळ तो दाबत नाही त्यावर गाडी गिअर टाक आता जोपर्यंत मी नाही दाबत तोपर्यंत त्याच गिअरवर चालणार म्हणजे लाईक पूर्ण मॅन्युअलच झाली फक्त आता हातामध्ये परफेक्ट वाटी आहे तिसरा का नाही पडत आहे? स्पीडला गेल्याशिवाय थोडी नाही टाकणार. अच्छा असं पण करते का आता 10च्या स्पीडला चालवताना नाही टाकणार. नाही नाही तसं नाही म्हणत आहे, पण ते बघतो मी यार फर्स्ट टाइम असं काहीतरी बघतो म्हटलं भारी आहे पण गाडी बसली असते पण स्पीड ब्रेकर पण आणि डाऊन काय ऑटोमॅटिक करते का येतं इकडं. डाऊन शिफ्ट ऑफ डाऊन करते ऑटोमॅटिक अच्छा. आपण बी करतो असं. ओके आणि प्लस फक्त इथून अरे हे तुझ्या अरे ती ड्राईव्ह मध्ये आता कशी आली मॅन्युअल ऑटोमॅटिकला आली का अरे, नाही डी वरती आता ना ती आपोआप थोड्या वेळ येतो. थोड्या वेळाने अच्छा. येते. तुला ह्याच्यावरती ठेवायचं असेल तर मग ह्याला इकडे ठेवायला लागतं. अच्छा ओके इकडे ठेवायला. सही सिस्टीम आहे रे पण असं वर Average नाही check रे, केलाय डीला- तिथं मी बळ बी चालवलं नाही कधी कशावरती ड्रीला डीला चालवतो मी ते पॅडल शिफ्टर ते हात बी लागला नाही मला अजून पण याचा जो पिकअप घेतल्यानंतर पण जो सोडतो ना आपण त्याच्यानंतर परत ते हे होते काय माहिती का पिकअप घेतीच 2 सेकंड जसं मागाशी मी नाही का पिकअप घेतलं थोडा पिकअप कंटिन्यू राहिला होता 2 सेकंड त्याचा राहतो ते मग तेव्हा स्पोर्ट्स मोडला होती गाडी अच्छा आणि आता कशी आहे आता नॉर्मल आता इंजिन ब्रेकिंग वापरते ना गाडी. इथून घेऊ का पुढे ना म्हणजे घे तू तसं. सरळच लावायची ना आपण तशी पण तर काय कशी बिला बाहेर जाणार बाहेर जाणार रे हा तू गाडी घेऊन चाललाय का हा म्हणजे पाऊस येतोय रे का बोलत नाही का काय काय मीच वापरतो गाडी तेच वापरतो गाडी. काकाला कुठे येते चालवत? काका वापरते शनिवार काकाला नाही येते गाडी. चालवतेत की चालवतात की त्या दिवशी आले होते की गाडी त्यांच्या बरोबर चालवाय पप्पांनी माणूस त्यांना ऑटोमॅटिक शिकवली. अच्छा शिकवले नाही माहिती चालवली पण त्यांना कधी गडबडले नाही ते गिअर बिअर टाकताना हम्म. गिअर म्हणजे हात गेला नाही हा, गिअरचा तसं टाकणारच नाही ना ती अशी बाहेर असले नको हात. चला
गाडीचा रिव्ह्यू दे जरा एकदा चल. काय काय द्यायचं आता, काय द्यायचं सगळा रिव्ह्यू तर दिला ना गाडीत असतानाच. दिलाय सगळं. बरं लावू का आतमध्ये का काय करू? तू लावतो नाही बाहेर जाणार आहे तू. लगेच निघालाय तू? हा. गर्ल तू तू थांबणार आहे का? गर्लफ्रेंडला घेऊन चाललाय ना खरं सांग. तू थांबणार आहे का? मी थांबत होतो थोडा वेळ कारण मला अजून कॉल नाही ना आला. मग तेच घेतो, मला बिर्याणी खायला वेळ लागणार आता. ठीक आहे चल ह्याला ऑफ. ये पण आता फोन करून ये. मला असं वाटायला लागले हे चालला पाहिजे लगेच. लगेच कल्टी. कोण बरं चावी जवळ आली तर उघडते ना. टच झालं पाहिजे का? कोणतं गाणं आहे? हे या बस बघू जरा गाणं कसं आहे. लय दिवसांनी आज ब्लॉग बनतोय. काय ना गाणं. गाडी स्टार्ट करायला लागेल का चालू होईल तसं? गाडी चालू कर. बॅटरी उडून गाडी अख्खी चालू कर. थांब ना एक मिनिट. यार थोड़ा बेंड करना पड़ता है, परत एकदा दाबू का? क्लच दाबा आणि दाब. उसमें डायरेक्ट बैठेगा. गाडी चालू नाही करते की पावरली ओढता ना त्याला की हा का नाही गेला? ये की चाललोय रे. अरे गाडी बस चल. हे ऐकून जा. तू या ऐकून ये जा. ना गाणं ऐकून जा. हे ऐकून जा. अरे MVP बाई. पूर्ण लाव. पूर्ण लावलं का? दार नाही लावले लावलं. लावले. Space test pushes your subwoofer and headphones to their limit. Subwoofer bass test contains 3 audio features. Generate a bass frequency sweep from 3. ह्यो नक्की चाललाय गर्लफ्रेंडला घेऊन नाही रे त्याच्यामुळे बाबा, तरी पळतोय. ये म्हणा. खरं सांग खरं सांग. त्यांना फोन करून येत रे. तुझी पण ते काय होतं, धमाका सरप्राईज. आज नव्हतं माहिती कुठं जायचं पण. चल माहिती ना मला शेट मारता मारता घेऊन आले नाही भाभीकडे कुठे रे? पोचले तर फोन कर. जवळच आहे ना. हा नेमकी पाण्यातच थांबवली. कुठे गेला? चल guys, very congratulations for the car. ए सरकार लाव. सरकार साडी आपली आहे. मस्त गाणं ऐकूया आता आणि आपण निघूया. सरकार साडी आपली आहे. मार्केट जाम. नाही हिंदी वाला. अरे भाऊ असा व्हिडिओ बनव. चालू ठेव. चालू आहे. उलटा धर. उलटा धर असा असा. हा तुला दिला होता बरोबर हातून. गुड इव्हनिंग. कोणता? हे काय सिरसट कॅमेरा
अरे सगळ्या गोष्टी टॅलेंटेड आहे ना. अरे एकदम तू त्याला एक गोष्ट दाखव ना, तिकडे दगड आहे समोर, तो ते एक गोष्ट दाखव हे आपल्याला पाहिजे आणि ती तुझ्याकडे नाही, ती दुसऱ्या दिवशी तुझ्याकडे असं. काय पोरीचं म्हणतोय. पोरी नाही, तू काय बी म्हण, काय बी तू तू म्हटलं हे ट्रक मला आवडतं तर दुसऱ्या दिवशी तर घरासमोर उभं करेल. नीट धर, ट्रक नीट नाही धर. पण ट्रकचा पार्ट तरी आणून ठेव. त्या टायर तरी उभी करीनच, वरची बॉडी राहू दे. एक काम कर मग आता, त्याच्यावरती एक फॉर्च्युनर घेऊन ये. अरे मस्त अरे राऊंड बाबा, मारायला जाऊ तू- तुला वाटत असेल फॉर्च्युनर नाही. तो आनंद तो फॉर्च्युनर छोटं करेल. स्वप्न बघ, तो रेंज रोवर नाही तर लँड क्रुझर. नाही ना, आपलं स्वप्न तू फॉर्च्युनर direct म्हणून तुला Range Rover फॉर्च्युनर दाखवला. घेईन ना मित्र तेव्हा. कधी घ्यायचं तुझं मित्र? अच्छा, म्हणजे मित्रांनी घेतल्यानंतर तू आणणार. त्याला काही एक जगू, आपल्याला लगेच आता घरी पोहोचायचं, मला लगेच निघायचंय. राईट घेऊ का लेफ्ट घेऊ? कारण आता झालाय मग उशीर. पण बरं झालं लय दिवसांनी भेटला तू. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर कार आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ह्यांच्यासाठी थांबायचंय का निघायचं? डायरेक्ट थांबायचंय. त्यांना तर घ्यायचंय. तू गाडीवरती जाणार आहे? हा, इथून घरी डायरेक्ट येतो का तू? मी डायरेक्ट माझ्या घरी आता. आता तू तुझ्या घरी वाकड झाली मीटिंग. मलाच भेटायला आलता म्हणजे. खातोय का काय अजून तू? बसते बोलत भाजी सोबत. करू का बंद कॅमेरा? हा, ना बाबा.